मानाचा जय बाळमा मित्रांनो. तर बाळमामाच्या मेंढी माऊली सेवा कशी करायची ही दोनच शब्दात सांगतो मित्रांनो. तर ज्यावेळी आपण बाळमामाच्या मेंढी माऊली सेवा करण्यासाठी पालखीमध्ये जातो, कारण की बाळमामाच्या 1 ते 19 पालखी आहेत. त्या प्रत्येक जिल्ह्यात ही बाळमामाची पालखी आहे मित्रांनो. तुम्ही जर सेवा केली बाळमामाची मेंढी माऊली तर तुम्हाला आयुष्यात कधीच काही कमी पडणार नाही. तुम्हाला कोणतंच दुःख अडचण संकट काहीच येणार नाही. तर मित्रांनो, आपण ज्यावेळी पालखीमध्ये जातो त्यावेळी तुम्हाला गोंगडं हातरा कामरायचं सुद्धा दिलं जाईल, एवढी मामाच्या दरबारात आपली सोय आहे. तर तिथं गेल्यानंतर ज्यावेळी तुम्ही सकाळी उठता त्यावेळी पिल्ली व्यवस्थित मेंढी माऊलीची पाजून घ्यायची आणि त्यानंतर आपण मेंढी माऊलीला चारा घेऊन गेलो की कुठली मेंढी माऊली लंगडत्या का ह्याच्यावर लक्ष द्यायचं, कारण की लंगडत असेल तर दोन्ही नक्कीच्या मध्ये दगड रुतलेला असतोय किंवा काहीतरी जखम झालेली असत्या. ट्रॉली भरून पालखीमध्ये आपल्याला औषध गोळ्याची सोय केलेली असते, टुबांची सोय केलेली असते. ते जखमेच्या जागेवर टूब लावायची, तिला ताप आलाय का बघायचा, किंवा आपण 2 ते 3 टाइम तिला पाणी पाजण्याची सोय करायची जर उन्हाळा असेल तर, आणि जर पावसाळा असेल तर 2 टाइम केली तरी पण चालत्या. त्यानंतर मेंढी माऊली जी लहान लहान पिल्ले असते ती आपण संध्याकाळी, आता आपण मेंढी माऊलीकडे परत चला तळाव मेंढी माऊलीला घेऊन गेलो की जी लहान पिल्ली असते ती प्रथमतः पूर्णपणे पाजून घ्यायची. ज्या मेंढी माऊलीला जास्त दूध असते ती जर दूध समजा राहिलं तर आपण पिळून टाकायचं दूध, किंवा ज्या मेंढी माऊलीला कमी दूध असते त्यासनी ती पिल्ले पाजली तरी पण चालते. पण कासत ही दूध अजिबात आपल्याला ठेवायचं नाही, मेंढी माऊलीला त्रास होऊ शकतो. मेंढी माऊली म्हणजे आपली जगज्जननी आपली आई आहे, त्यामुळं तिची आपण पूर्ण एकदम प्रामाणिकपणाने जर सेवा केली तर आपल्याला कुणाला पैसा अडका देण्याची काही गरज नाही, कुठल्या देवरशाच्या पाया पडण्याची गरज नाही. वर्षातून एकदा फक्त तुम्ही मेंढी माऊली सेवा केली, तुम्हाला आयुष्यभरातच नव्हं, जोपर्यंत तुम्ही हाय तोपर्यंत तुम्हाला कधीच काही कमी पडत नाही. ही फक्त मीच नाही सांगत तर अख्खं जग सांगतं या, आणि प्रत्येक माणसाला अनुभवलेला येते. आणि बाळमा एकमेव आपलं देव असा आहे की आंधळ्याला डोळा, मुक्याला वाचा, निपुत्र्याला पुत्र, बाहेऱ्याला कान ही देणारा आपलं कलियुगातलं शेवटचं संत म्हणजे श्री संत सद्गुरू बाळमामा माहिती. त्यामुळे तुम्ही प्रामाणिकपणे बाळमामाच्या मेंढी माऊली सेवा करा, आयुष्यात तुम्हाला कधीच काही कमी पडणार नाही, एवढंच सांगतो. आणि व्हिडिओ जर आवडला तर शेअर करा, नाहीतर सोडून द्या. मामाची मेंढी माऊली ही माझ्यासाठी सर्व काय आहे, आणि जे काय मेंढके बंधू असतील त्यांच्यासाठी सुद्धा मेंढी माऊली ही सर्व काय असते. मित्रांनो, माझं एवढंच मी सांगेन तुम्हाला की बाळमामाच्या मेंढी माऊली सेवा वर्षातून एकदा करा. तुमच्या घरात सुख शांती समृद्धी जी आयुष्यात गोष्टी नाही त्या सुद्धा भेटणार. मानाचा जय बाळमामा.